ज्यांनी 32 डिग्र्या घेतल्या, ज्यांना 9 भाषेचं ज्ञान होतं, ज्यांनी 2 अर्थशास्त्रावर PhD केली, असा एखादा तुमचा जर तुमच्या मायचा एखादा असेल तर त्याला आनंद सांगा ना संविधान लिहायला आणि बदलाव मग संविधान. आम्ही कुठं नाही बोलतो. कुठं लग्न असाल, तुमच्यात बसला असाल, वावरात गेला असाल, घरी असाल, जेवत असाल, त्याला घेऊन या. आणि नसाल भेटत पुसणा तरी या ना. बाप उसना असते का? बेकार माणूस आहे. बाप उसना असते का? तुम्ही जाता की काय उसने कुठं बरोबर मारला. म्हणून काही लोक म्हणतात की बाबासाहेबांना संविधान लिहिलं नाही, आणि काही लोक तर आता तुम्हाला माहित आहे मला कोणाचा फरक पडत नाही, कारण मी कोण्या पक्षाची नाही आणि मी कोण्या पक्षाची नाही आणि मला कोण्या पक्षाची भीती वाटत नाही. मी कोण्या पक्षाच्या विरोधात नाही, मी त्याच्या विरोधात आहे जो बाबासाहेबांच्या विरोधात आहे, जो संविधानाच्या विरोधात आहे. मग त्याच्या मला कोणीही चालते संविधानाच्या विरोधात असणारे. म्हणून तुम्हाला माहित आहे मागे ते गृहमंत्री अमित शहाजी म्हणत होते म्हणे आंबेडकर फॅशन हो गया. कोणाकोणाला माहिती आहे हातवर करून सांगा मला. वाचत जा मायवाल्यांना, ज्याने बाकीच्यांना हात वर केलं नाही वाचत जाओ. खरंच वाचणं महत्वाचं आहे माय. वाचत जा. वाचलं तर हे तुम्हाला समजेल. त्या टीव्हीच्या मागे लागू नका. माय भाभीची घर पे है, माय नवऱ्याची बायको, आणि मन कितना सुंदर, आणि मन अति सुंदर, आणि तारक मेहताचा उलचा चष्मा, त्याच्या मागे लागू नका माय. सिरियलच्या मागे लागू 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 सगळं वाटोळं झालं बरं. हा त्या सिरियलला पाहिजे पाहिजे पुस्तक वाचत जा. म्हणून अमित शहा म्हणे की आंबेडकर फॅशन हो गया है. म्हणून मला म्हणायचं आहे अमित शहा मला म्हणायचं आहे की आंबेडकर फॅशन नहीं, साले टकले तेरे घर का राशन आहे. फॅशन नाही आहे, तेरे घर का राशन आहे. पा कसे बापे हुशार आहे. तुम्ही अशा मेल्यासारख्या बसले तर मला गाणं येत नाही, समजलं का. आणि जो महापुरुषाच्या गाण्यावर टाळ्या वाजवत नाही, जो बाबासाहेबांच्या गाण्यावर टाळ्या वाजवत नाही, इमानदारीच्या उद्या त्याची औलाद ट्रेननं टाळ्या वाजवल्याशिवाय राहत नाही. त्या ट्रेनच्या कोणत्या टाळ्या वाजतात तुम्हाला माहिती, मधातल्या वाजतात, इकडल्या तर तिकडल्या आहे की नाही. आणि त्या टाळ्या जर तुम्हाला वाटत असेल का तुझ्या औलादीनं वाजवल्या पाहिजे तर इथं टाळ्या वाजू. म्हणून म्हणायचं आहे अमित शहा म्हणे की आंबेडकर फॅशन हो गया है. प्रवीण शिरसाट छोले यांच्याकडून 200 रुपये खूप खूप धन्यवाद. कि तुम सालो आ जाते हो कभी भी हमारे जाति पर और वार करना है तो बुजदिलों करके दिखाओ छाती पर बेटा. वार करना है तो बुजदिलों करके दिखाओ छाती पर. ये झूठ नहीं इतिहास करो है भाई पर, क्योंकि कुत्ते भौंकते रहते ऐसे चलने वाले हाथी पर. ये मैं नहीं तो पूरे भारत का बच्चा कहता है कि भिमजी के लिए मरेंगे नहीं तो जीना छोड़ देंगे. असल कहता है कि भिमजी के लिए मरेंगे नहीं तो जीना छोड़ देंगे बाबू. बात ना करना संविधान की, नहीं तो तुम्हारी टांगे तोड़ देंगे. बात ना का साहेब शेडके म्हणतात की गुलाम बन के जिओगे तो कुत्ता समझकर लात मारेगी ये दुनिया. गुलाम बन के जिओगे तो कुत्ता समझकर लात मारेगी ये दुनिया. अरे बाजारू बन के जिओगे तो यूज कर फेंक देगी ये दुनिया. एक बार बाबा साहब की औलाद बन के तो देख, शेर समझकर सलाम ठोकेगी ये दुनिया. महागाव कसबा सरपंच किशोर हो भिकाडे मित्रमंडळ यांच्याकडून पुन्हा 100 रुपये भेटायला मला खूप खूप धन्यवाद. डबल सेट झाला पाहिजे, वंशवर झाला पाहिजे. किशोर हिरे यांच्याकडून 500 रुपये भेटायला मला खूप खूप धन्यवाद. राजू चक्रनारायण यांच्याकडून 200 रुपये भेटायला खूप खूप धन्यवाद. तसेच सूरज इंगोले महागाव कसबा यांच्याकडून सुद्धा 200 रुपये भेटायला खूप खूप धन्यवाद. महेंद्र अंबादास भगत यांच्याकडून सुद्धा 200 रुपये भेटायली. म्हणून म्हणायचं की ओम बोलने से मन को शांति मिलती है, साई बोलने से मन को शक्ति मिलती है, राम बोलने से पापों को मुक्ति मिलती है. अरे ये तो कुछ भी नहीं, लेकिन जय भीम बोलने से इंसान को इंसान की पहचान मिलती है. भीमाची वाघीण उभी झाली बा. वंदना हिंगोली मानोरा यांच्याकडून 100 रुपये भीमाची वाघीण उठून आली. दिनेश भगत यांच्याकडून सुद्धा 200 रुपये भेटायला खूप खूप धन्यवाद. अरे बजरंगबली हनुमान ने एक हाथ से पहाड़ उठाया था. तुमने देखा क्या? मैंने भी नहीं देखा. बजरंगबली हनुमान ने, लोग कहते भाई इसमें कह रही हो, मैंने नहीं देखा. मैं जो देखा वो कहती हूँ, बराबर की नहीं. बजरंगबली हनुमान ने एक हाथ से पहाड़ उठाया था. श्री रामचंद्र जी ने दोनों हाथ
भारत को बचाया था। भारत को बचाया। ये सुना कि नहीं, झुकेगा नहीं साला। झुकेगा नहीं बाप। ये झुकेगा नहीं साला, जय भीम का बच्चा है, झुकेगा नहीं साला। इसलिए कहना है कि मनुवाद को हमने कभी दिल में नहीं पाला। पाला। मनुवाद को हमने कभी दिल में नहीं पाला। संविधान ने समता और बंधुत्व का खोल दिया ताला। अरे पुष्पा राज नहीं, अम्बेडकर वाद करता है, बचाएगा लेकिन झुकेगा नहीं साला। संविधान बदलू म्हणून म्हणायचं आहे, बदलाल संविधान जर चिवर घेतला म्हणून शांत झाली, पण मुरदाळणी झाली रे भाऊ। हाँ, मुर्दानी हो सकती। 100 साल बकरी बन के जीने से तो अच्छा है कि एक दिन शेरनी बन के मरना पसंद करूँ। मैं हिजड़ी की जिंदगी नहीं जी सकती बाबा। अरे हो। जीऊंगी तो शेर की तरह, मरूंगी तो शेर की तरह। तुम्ही पण बाया आहे, कारण बाई नाही तर काही नाही। नाही तर भांडे आपल्याला लागते। बाई नाही तर काही नाही। एव्हा ते बघा त्या म्हणून दादाकडे बघा, सगळी बाई। काय गरज होती का तर बायकोला आणायची? आई बा बहिणा बायकोला घेऊन आले, म्हणून म्हणतो की बाई नाही तर काही नाही। काही नाही ही चुकाटच आहे। हाँ, नारी निंदा मत करो प्यारे, नार हीरे की खान है। नारी निंदा मत करो प्यारे, नार हीरे की खान है। अरे उस नारी से पैदा हुए हैं भीम बुद्ध भगवान है, भीम बुद्ध भगवान। कारण म्हणून म्हणतो मी, जागृत राहा। जागृत हा ना, कोण कोण आहे जागृत? हात वर करून सांगा मला, जागृत बाया। वाह वाह, क्या बात है, आधी रात है, मैं तुम्हारे साथ है। बदलाल संविधान जर भीमाचे आम्ही पॅन्थर। बदलाल संविधान जर भीमाचे आम्ही पॅन्थर। तुम्हा पुरून आम्ही पुरून उरू शकतो का नाही? आम्ही पुरून उरू शकतो की नाही? आणि मी निघाली तर सगळ्या निघांची घरात जाऊन बसा। कोण कोण निघणार आहे माझ्या संग सांगा मला, संविधानासाठी क्या बात आहे। बदलाल संविधान जर भीमाचे आम्ही पॅन्थर। तुम्हा पुरून आम्ही उरू। आमचा नाद नकार करू। आमचा नाद नकार करू, कारण बाबासाहेबांचे लेकरं संसार मैं पहले से मतलब ऐसा नहीं जी सकते बाबा। हम कल मरने से आज अगर मरूं तो चलेगा मुझे, लेकिन मैं ऐसे मुर्दार की जिंदगी नहीं जी सकती मैं। कि नहीं? तुम्हा पुरून आम्ही बसायला त्यावेळेस लागून तुम्हाला घोडे बसायला, तेव्हा तर लय गोड वाटत होतं हसवायला। आता आम्ही लागलो खुर्चीवर बसायला। आता आम्ही लागलो खुर्चीवर बसायला, मग तुम्ही का लागले रुसायला? आता आम्ही हसणार, कोणी लढू शकणार नाही। आणि बाबासाहेबांनी लिहिलेली घटना कोणी वरचा लाल खोडू शकणार नाही। लड्डू बनाना आता नहीं, रसगुल्ला बनाने की बात करते हैं। लड्डू बनाना आता नहीं, रसगुल्ला बनाने की बात करते हैं। रोटी बनाना आता नहीं, साले पूरी बनाने की बात करते हैं। रोटी बनाना आता नहीं, पूरी बनाने की बात करते हैं। अरे जिनको ठीक से अपने कपड़े बदलना आता नहीं, वो साले मेरे बाप का संविधान बदलने की बात करते हैं।
माझा सगळ्याकडे 20 मार्च 1927 मध्ये महाराष्ट्राचा सत्याग्रह झाला. कोणाकोणाला माहिती आहे? हात वर करून सांगा मला. वाचत जा माय मावल्यांनो, खरी इमानदारीने सांगतो तुम्हाला. बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं वाचा, आम्हाला ऐकू आलं नाचा. आम्ही काही नाही, आमची रॅली निघाली घरे भीमके लगते जिगर आधे घर आधे. भामट्या तोंडाच्या भिमकी लगते जिगर आधी इधर आधी उधर. पहिले तू तर सुद्धा रॅली निघाली, चाललो आम्ही भीमके लगते जिगर आधी इधर आधी उधर. काही लेनदेन नाही आम्हाला. हा असे पैसे येऊ द्या पटपट. रामराव मोहोळ सर, गिरोली संजय कांबळे वाटो मानोरा यांच्याकडून 200 रुपये भेटायला मला खूप खूप धन्यवाद. 20 मार्च माय मावल्यांना बाबासाहेब बोलले मला वाचा, आम्हाला ऐकू आलं नाचा. कारण बाबासाहेब बोलले वाचा तर वाचा. मी असं म्हणत नाही की नाचू नका. कारण 365 दिवस जर आम्ही बाबासाहेब वाचत असेल तर त्याच बाबासाहेबाच्या गाण्यावर, त्याच बाबासाहेबाच्या रॅलीवर, त्याच बाबासाहेबाच्या कार्यक्रमावर एक दिवस नाचण्याचा सुद्धा अधिकार आहे आम्हाला. कारण बाबासाहेब बोलले वाचा, आम्हाला ऐकू आलं नाचा. पण मी म्हणतो का दोन्ही गोष्टी तेवढ्या, वाचणं मेंदूसाठी चांगलं आहे आणि नाचणं शरीरासाठी चांगलं आहे. कारण शरीर चांगलं राहते. तुम्हाला माहिती आहे ना, शहरामध्ये मोठ्या मोठ्या भटा बामणाच्या यायच्या त्याच्या पाटलाच्या बायका माहिती का, एवढ्या चड्डी घालून हाती पुत्र घेऊन अशा जातात. माहिती नाही तुम्हाला? वाव माई माय भीमाची वाघी कमलाबाई भगत यांच्याकडून, राहता दुगोरा यांच्याकडून 100 रुपये भेटायला मला खूप खूप धन्यवाद. माय तुम्हाला माहिती आहे ना, कसं हाती कुत्र घेतलं का एवढीशी चड्डी घालून का चालली अशा शहरामध्ये. कशासाठी? म्हणजे गरीब फिरते पोट भरासाठी, अमीर फिरतात ते पचवण्यासाठी. बरोबर की नाही? म्हणून म्हणतो की वाचणं महत्वाचं आहे. वाचा तर वाचा. कोण्या जत्रेला गेले, कोण्या लग्नात गेले, कुठं फिरायला गेले, 4 साड्या आणायच्या ऐवजी माय मावल्यांना 2 साड्या आणा. लेकराला 2 ड्रेस आणायच्या ऐवजी एकच ड्रेस आणा. पण तिकडून येता येता एक महापुरुषाचं पुस्तक घेऊन या, तुमच्या लेकराला वाचायला द्या. कमस कम तुमची पिढी चांगली होईल. खरंच माय मावल्यांनो एक पुस्तक आणा. आणि मी म्हणतो तुम्हाला जर खरंच बुद्धाने तुम्हाला खरंच बुद्ध बाबासाहेब समजून घ्यायचं असेल तर काही जास्त पुस्तकं वाचू नका. मी सांगतो तेवढे पुस्तकं वाचा. फक्त एक भारतीय संविधान मराठी मधलं. कुठलं? भारतीय संविधान मराठी मधलं. दुसरं बुद्ध आणि त्याचा धम्म मराठी मधला. आणि तिसरं पुस्तक बाबासाहेब जेव्हा जिवंत होते 1954 मध्ये, बाबासाहेबांच्या समोर धनंजय कीरनं पुस्तक लिहिलं. बाबासाहेबांना वाचलं आणि ते ओके केलं. ते पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी धनंजय कीर लेखक आहे, ते एक पुस्तक वाचा. फक्त 3 पुस्तक वाचा. इमानदारीच्या पुरा बाबासाहेब, पुरा भगवान बुद्ध तुम्हाला समजल्याशिवाय राहणार नाही. आमचा नाथ किशोर भाऊ बिहाडे मित्रमंडळ 56 इंचाची छाती. आता असं गावानं का लावून 56 इंचाची छाती आता किवर घेतला नाही. आता राहिली का त्याची 56 इंच छाती? आता 56 इंचाची छाती एकदम 13 इंचाची झाली. आता गेली ते सगळी. 100 रुपये खूप खूप धन्यवाद. लय झालं ते 56 इंचाची. आता बबलू भाई रामगाव यांच्याकडून सुद्धा 100 रुपये भेटायला मला खूप खूप धन्यवाद. भीमवीरांनो भीमबंधवांनो बसू नका रे शांत. मेरे चाहने वाले सब मुझे महात्मा कहते हैं. कारण बाबासाहेबांना महात्मा गांधीला कधीच महात्मा म्हटलं नाही. पत्रकार लोकांना, कारण बाबासाहेब महात्मा गांधीला मिस्टर गांधी म्हणायचे. पत्रकार लोकांना प्रश्न विचारला, बोले मिस्टर B.R. अम्बेडकर आप महात्मा गांधी को मिस्टर गांधी क्यों कहते, महात्मा क्यों नहीं कहते? तो बाबा साहब बोले जिनको आत्मा नहीं उनको क्या महात्मा बोले. महात्मा गांधी म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे महात्मा कहते हैं. पंडित नेहरू म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे चाचा कहते हैं. बाबा साहब म्हणायचे अभी मेरे चाहने वाले छोड़, तेरे चाहने वाले भी मुझे बाप कहते हैं.
मूर्खों तुम, तुम्हारे पास ज्ञान नहीं है। मर चुका है जमीन, मुर्दों में जान नहीं है। जाकर पूछो अपने माँ से, पता चल जाएगा प्रथमा। ये हिंदी का संविधान है, तुम्हारे बाप का संविधान नहीं है। महान चौदार पाण्याचा सत्याग्रह झाला. कोणाकोणाला माहिती आहे? हात वर करून सांगा मला. 20 मार्चला तुम्ही जात असाल महाडला. जेव्हा सत्याग्रह झाला तेव्हा बाबासाहेबांसोबत राधाबाई नावाची एक बाई होती, जिच्या हाती 2 वर्षाचं बाळ, पोटात 9 महिन्याचं बाळ. लक्ष देऊ नाही का माय मावळ्यांनो? कारण अंजली भारतीचा कार्यक्रम मी रागात बोलून शिव्या देईन, त्याच्यासाठी माझं प्रबोधन असते बरं. कारण बार तुमची सेवा करायची संधी मिळणार नाही. आणि गाणं माझ्यापेक्षाही चांगल्या गायका येतील आणि कोकिळासारखे गाणे गाऊ जातील, पण जे बाबासाहेबांचे विषय तुमच्या समोर मांडतो, आईची शपथ महाराष्ट्रातली कोणती गायिका मानू शकणार नाही. बाबासाहेबांसोबत राधाबाई नावाची बाई, जिच्या हातात 2 वर्षाचं बाळ, पोटात 9 महिन्याचं बाळ, दगडाचा वर्षाव झाला. राधाबाईच्या 2 वर्षाच्या पोराला दगड लागला. राधाबाईचं पोरगं रक्त भांबर झालं. बाबासाहेब बोलले, राधाबाई तुमचं पोरगं रक्त भांबर झालं, तुम्ही माघारी फिरा. पण राधाबाई बोलली, बाबासाहेब तुमच्यासाठी हातच नाही, या पोटातलं जरी गेलं तरी ही राधाबाई मागे हटणार नाही. ती राधाबाई मला तुमच्यामध्ये बघायचं आहे. ती राधाबाई मला तुमच्यामध्ये बघायचं आहे. प्रत्येक इलेक्शन येते, साधा आमचा आमदार खासदार तर सोडा, आमचा सरपंच निवडून येत नाही, आमचा नगरसेवक निवडून येत नाही, आमचा नगराध्यक्ष निवडून येत नाही. काहून? एक पावटी एक हात बिर्याणी भेटली काय केलं आमचं वोट तिकडे? बरोबर की नाही? माय मावल्यांना खरं सांगतो तुम्हाला, जर तुमच्या नवऱ्यानं मनुवाद्याला वोट दिलं ना, त्याला आतमध्ये नाही, आतमधल्या खोलीत, म्हणजे स्वयंपाक खोलीच्या आतमध्ये जे घर असते का, घर म्हणतो आपण त्याला, झोपाचं, तिथून या. किचन मध्ये नाही ना, आतमध्ये न्या. आणि टीव्हीचा आवाज वाढवून द्या. जिथे टीव्ही असते तिथं अशी टीव्ही आवाज वाढवा. आणि ते लाटणं म्हणतात तुम्ही, चपात्या लाटता त्याला काय म्हणता? बेल्लं म्हणता का लाटणं म्हणता? बेल्लं. हा, त्या बेल्ल्यानं सुजवा त्याला चांगली इमानदारी म्हणून, तोंड फुटेपर्यंत बत्ती द्या त्याची चांगली. हा, मनुवाद्याला जर वोट दिलं तर. आणि तोंड विण फुटलं, सासूचं मन दुखत असते. हो, कारण सासूला माहित नसते पोट्ट किती हरामखोर आहे. बायकोले बरोबर माहित असते किती गेलेलं आहे. आणि सासूले पाहिलं, सासूच्या समोर म्हणायचं, काय हो म्हणायचं, दारू पिऊन कुठं पडली की काय हो म्हणायचं तुम्ही? अरे बाबा म्हणायचं, तुम्हाला सांगतो एवढी दारू नका पिऊ, तरी पेतोच चला म्हणायचं, आतमध्ये हळद लावून देतो. आणि अंदर न्यायचं, जे द्यायचे बेल्ले अभिनय तो कभी नाही. आज जर नाही जागले तुम्ही तर आईची शपथ आमच्यावर फार वाईट दिवस येणार आहे. आम्हाला जागृत होणं महत्वाचं आहे. आमचा नाद नका सूट बूट कोटात राहायला पाहिजे. आमचा बाप एक सूट बूट घालायचं काम पडलं तरी घालायचं, आपण रोज सूट बूट घालायचं, यासाठी की उद्या माझा समाज सुटा बुटा कोटात राहायला पाहिजे. बरोबर की नाही? सासू सुनायचं कसं असते माहिती का? एक सासू असते, एक सून असते. हा, काही सासू माघार घेत नाही, म्हाताऱ्या झाल्या तरी माघार घेत नाही. त्याला समजत नाही का सासू बी कभी बहुती करके, सास बी कभी बहुती, आहे की नाही? एक सासू असते, एक सून असते. सासू काय म्हणते सुनीला, ओ सुनबाई मी जर पलंगावर बसली तर तुम्ही कुठं बसावं म्हणते. सून म्हणते सासूबाई तुम्ही जर पलंगावर बसल्या तुम्ही खुर्चीवर बसन म्हणते. मग सासू म्हणते मी जर खुर्चीवर बसली तर मग तू कुठं बसशील म्हणते. मग सासू म्हणते, सून म्हणते तुम्ही खुर्चीवर बसल्या तुम्ही गादीवर बसन म्हणते, खाली. आणि म्हणते मी जर गादीवर बसली तर, आता चूप राहील ते सासूच बसली, म्हणते मी जर गादीवर बसली तू कुठं बसली. मग ती सून म्हणते बिचारी माघार घेते, म्हणते आत्याबाई मी चटईवर बसन म्हणते. तरी सासूला चूप राहा ना. आणि मी जर चटईवर बसली तर कुठं बसशील म्हणते. मग सासून म्हणते मी जमिनीवर बसन म्हणते. आणि सासू म्हणते मी जमिनीवर बसली तर तू कुठं बसशील म्हणते. मग सासू दिलाय ते राग, म्हणते मी गड्डा करण आणि त्याच्यात जाऊन बसन म्हणते. वाव माई माय. कासाबाई भगत राणा गुगुसा यांच्याकडून 100 रुपये आले. माझ्या मायकडून खूप खूप धन्यवाद. सुलोचना पाडे मानकोपर यांच्याकडून 200 रुपयाची भेट आली. धन्यवाद. भीमाची वाघीण नागपूरची नागिन रामेश्वर ढळे दिघे यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाची भेट आली. मला खूप खूप धन्यवाद. सुनीला विचारते मी जर जमिनीवर बसले तर तू कुठं बसशील. मग सून म्हणते आत्याबाई सासूबाई तुम्ही जर जमिनीवर बसल्या का मी
मी गड्डा करत म्हणते त्या गड्ड्यात जाऊन बसल म्हणते असं तरी सासून चुप राहावं का नाही हो. पण चुप राहील ते सासूच कसली हो ना. आणि आवाज सुनबाई म्हणते मी जर गड्ड्यात बसली तर मग तुम्ही कुठं बसा ना म्हणते सासूनी म्हणते राग म्हणते आत्याबाई तुम्ही जर गड्ड्यात बसल्या ना म्हणजे आईची शपथ मी कुठंच बसणार नाही वरून माती लोटून देऊ म्हणते शाबास. आमचा नाद नका रे करू आम्ही घरात बसून. रामगाव रामेश्वर यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली मला खूप खूप धन्यवाद. सायको कंपनी रामगाव कर यांच्याकडून 200 रुपयाची भेट आली. तसेच पुरुषोत्तम नाईक चिखली यांच्याकडून 500 रुपयाची भेट आली. विनोद भगत पेडगाव यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली. खूप खूप धन्यवाद. आमचा नाद नका रे करू आम्ही घरात बसून. रक्तभिमाचं नसा नसात तुमच्या उसळू द्या रे. पराय क्रांती झेंड्याखाली भाऊ भाऊ एक व्हावे. तुम्हाला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजला 361 किल्ले जिंकले माहिती आहे का तुम्हाला कोणाकोणाला माहिती आहे सांगा मला. मला कधी कधी आत्महत्या करूशी वाटते खरं. नाही राहू द्या कार्यक्रम होऊन जाईल. हे असं पाहिलं तेव्हा 10-12 हात जे माझ्या बहिणीने हात वर केले. छत्रपती शिवाजी महाराजला 361 किल्ले जिंकले होते. किती 361 किती बोला माय मावल्यांनो. हे पाय इमानदारीने तुम्हाला सांगतोय पाय माझ्यासमोर माणूस आहे की नाही या कोरोसर बघा याच्याकडे हे पाय लंबे पाय करून वाजवते. हे माणूस लंबे पाय करून वाजवते कारण पॅरेलिस मारला पूर्ण कड गेला. तुम्हाला माहिती आहे पाय जमा होत नाही हात जमा होत नाही. तुम्हाला माहिती आहे जेव्हा पॅरेलिस मारते पूर्ण कड जाते. तोंडाला सुद्धा पॅरेलिस असते बोलता येत नाही. विचार करा तुम्ही हाताला पॅरेलिस मारला पायाला पॅरेलिस मारला पण बाबासाहेबांचं गुणगान करते म्हणून पूर्ण अर्ध शरीर गेलं पण तोंड सही सलामत आहे. विचार करा तुम्ही एवढी ताकद आहे बाबासाहेबांच्या गीत गायला. विचार करा तुम्ही नुसतं पूर्ण हे पाय लंबा पाय आखूड करता येत नाही. म्हणून म्हणतो जो बाबासाहेबाला जागेल जो बाबासाहेबांच्या संविधानाला जागेल इमानदारीच्याने त्याचा बाल बाका होत नाही. जो बाबासाहेबाला बेमान होईल त्याच्या तोंडात किडी पडल्याशिवाय राहते. शब्दाचे छत्रपती शिवाजी महाराजला 361 किल्ले जिंकले. किती 361 बोला किती जिंकले किती जिंकले 361 किल्ले जिंकले पण एका किल्ल्यावर आपलं नाव लिहिलं नाही. एका किल्ल्यावर आपलं नाव लिहिलं नाही. आणि आताचे आमदार खासदार चोट्टे एखादा संडास बांधतात त्याच्यावर लिहितात आमदाराच्या निधीतून. आमचा नाद नका घर होय. एखाद्या साऊंडवर अशोक चक्र असलं तर म्हणतात बुद्धाचा साऊंड होय. एखाद्या गाडीवर अशोक चक्र दिसलं तर म्हणतात बुद्धाची गाडी होय. मग विचार करा तुम्ही घरावर अशोक चक्र दिसलं तर म्हणतात बुद्धाचं घर होय. गाडीवर अशोक चक्र दिसलं तर म्हणतात बुद्धाची गाडी होय. हरामखोर हो या देशाच्या तिरंग्यावर आहे तर हे काय म्हणत आम्ही की हा देश बुद्धाचा होय म्हणून तेव्हा काय लाजा वाटतात का तुम्हाला म्हणाला. काल माझा कार्यक्रम झाला उमरेच्या बाजूला गोदमीमध्ये कार्यक्रम झाला आणि बोलता बोलता आमचे लोक याच्यात रिकाम तेवढ्या गोष्टींकडे समोर आले. बाबासाहेबांचं समाजकार्य करायला नाही त्याला दारू प्यायला भेटली तर मनवाट्याने जाऊन पाय चाटत बसतील. दे दादा पटकन असं देत
रमेश विजय वरठी यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली. तसेच बाबूभाई यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट आली. खूप खूप धन्यवाद. काय सांगत होती मी? पाय चाटायला भेट. विचार करा तुम्ही, गाणं गात होते. काल कार्यक्रम झाला उमरेड बाजूला गोदनी. गाणं गाता गाता तिथं मधामध्ये झेंडा होता आणि त्या जोश मध्ये जाऊन मी त्या झेंड्यावर चढली. त्या झेंड्याच्या बाजूनं अशा धम्मचक्राच्या लाद्या म्हणजे स्टाईल लावलेल्या चारी इकडून असं चांगलं छान मस्त असं त्यांनी ओटा केला आणि त्या ओट्याच्या चारी इकडून धम्मचक्र लावलं. आणि मी त्या जोश मध्ये माझं लक्ष नाही, इमानदारीच्यानं लक्ष नाही माझं, कारण लक्ष असतं तर मी त्याच्यावर चढलीच नसती. मी त्या झेंड्यावर चढले आणि वर जाऊन मी तिथं बोलली की तुम्हाला माहित आहे 3 वर्षाच्या पोरीवर बलात्कार झाला. कोणाकोणाला माहित आहे? 3 वर्षाच्या पोरीवर बलात्कार झाला. विचार करा तुम्ही, कुठं माणसाचा ढसरत आहे आमची. अरे याच्या अगोदर 5 वर्षाचं लेकरू नंग फिरत होतं तर कोणी कोणाकडे पाहत नव्हतं. आज 3 दिवसाची पोरगी ह्या नरा धमाच्या समोर नंगी ठुशी वाटत नाही. काय आमची मानसिकता ढसरत आहे विचार करा तुम्ही. 3 वर्षाच्या पोरीवर बलात्कार झाला, तिचं तोंड ठेसून तिला मारण्यात आलं तरी सरकारची उपाय. आम्ही म्हणतो आम्हाला न्याय भेटला पाहिजे, न्याय भेटला पाहिजे. काय तर फत्याचा न्याय देणार आहे? कारण सरकारचं वोट बँक आहे. सरकारनं जर न्याय दिला आणि त्यांना फाशी दिली तर त्याचं सरकार निवडून येणार नाही. त्यांची वाटोळ होण्यासाठी आमच्यावर 50 पोरीवर बलात्कार झाला तरी सरकारला काही लेनदेन नाही आहे. म्हणून म्हणतो मी, सरकारची वाट बघू नका. घरातून तलवार निघाली पाहिजे. घरातून तलवार काढून इमानदारीने सांगतो मी तुम्हाला, बलात्कार करणाऱ्याला, जो बलात्कार करत असणार त्यानं 10 वेळा विचार केला पाहिजे. काहीच करू नका, त्याचे हात कापू नका, त्याचे पाय कापू नका, त्याचं डोकं कापू नका. इमानदारीच्यानं ज्यानं बलात्कार केला ना त्याचं ठेच कापून टाका. इमानदारीच्यानं खरं सांगा. ना बजे ना बास, ना बजे बासरी. त्यानं विचार केला पाहिजे. कोणा माय बहिणीवर बलात्कार रेप करायच्या अगोदर त्यानं म्हटलं पाहिजे की मी बलात्कार करत नाही, मी माझ्या मौतचा निवडा देत आहो, असं त्याला वाटलं पाहिजे. घरातून प्रत्येक भीमाच्या वाघिणी तलवार घेऊन निघाल्या पाहिजे. कशाला सरकारची वाट बघता? विचार करा. आमची माय बहीण जर त्या जागेवर असती तर काय केलं असतं आम्ही? आमची पोरगी असती तर काय केलं असतं? त्या मायबापाचा विचार करा. त्या मायबाचं मन कुठं असेल? एवढी ठेचून पोरगी मारली, 3 वर्षाची पोरगी. अरे कुठं माणसाचा ढसळत आहे आमची. आणि आमचं सरकार शांत बसलाय, चुपचाप बसलाय आमचं सरकार. कशी काय फाशी देतील? फाशी द्या, फाशी द्या. आम्हाला फाशी नाही. मी म्हणतो भर चौकात त्याचा कापून टाका आणि पुऱ्या भारतात लाईव्ह दाखवा. कोणी विचार केला पाहिजे का आम्ही कसं कोणावर बलात्कार करू म्हणून. तेव्हा कधी ही थांबेल, तसं थांबणार नाही. अरे तू तुमच्याकडून होत नसेल म्हणा, सरकारला चॅलेंज करतो मी, तुमच्याकडून होत नसेल ना, फक्त आमच्या स्वाधीन त्याला करा. हे बाबासाहेबांच्या लेकराला इमानदारीच्या त्याला उभ्या नाही चिरलं तुम्हाला अधिक म्हणजे. आणि बाबासाहेबांचे लेकर सोडा, वाघिणी जरी गेल्या नाही, वाघिणी इमानदारीच्या त्याचं सगळं फाडून नाही टाकलं ना तुम्हाला अधिक म्हणजे एवढा पावर आहे माझ्या वाघिणीमध्ये. आणि लगेच लोक त्याच्यावर कमेंट करून राहिले, हे नाही बघून राहिले की एवढा मोठा बलात्कार झाला 3 वर्षाच्या पोरीवर, त्याच्यावर काय अंजली ताई खाली धम्मचक्र आहे, तुम्ही त्याच्यावर उभे झाले. आता झेंड्यावर झेंडा सर्वांसाठी कुठे उभं राहा, त्याच्या डोक्यावर उभं राहा. पण आमची मानसिकता आम्ही याच्या मागाव. मला काही लेनदेन नाही, कोणावर अन्याय होत आहे, कोणावर अत्याचार होत आहे, आम्ही कार्य करण्यामध्ये नाही आहोत. एखाद्या भावानं जर गाडी घेतली ना, लगेच माझी दुसरी बहीण हरामखोर आताशी कुठून पैसे आले काय माहिती म्हणते, माझ्या घराच्या बाजूनं पीक वाजवत जाते बाई म्हणते, याचा ऍक्सिडेंट हो, याची गाडी चुकून पडो, याचा सत्यानाश हो म्हणते. माझ्या घरासमोर माय असं करू नका माय मावल्यांना. इमानदारीच्यानं मंगल मैत्री ठेवा, सगळ्यांसमोर मंगल मैत्री ठेवा. एखाद्या भावानं करा, जणांतर तुम्हाला रात्रभर झोप येणार नाही. एखाद्या भावानं जर गाडी घेतली ना, त्याला गर्वानं म्हणा, अरे दादा आपल्या वस्तीत कोणाच्या घरी गाडी नव्हती, त्या आपल्या वस्तीत गाडी घेतली. जेव्हा माझ्या घराच्या समोरून तू नेतो ना दादा, तेव्हा अशी गर्वानं छाती फुटते रे की माझ्या भावानं गाडी घेतली. इमानदारीच्यानं दुसऱ्या दिवशी जर पेड्याचा डब्बा घेऊन तुमच्या घरी नाही तर दिसत राहील मला. आमच्या बाया तर एखाद्या लहान जाऊला बघा, एखाद्या लहान जाऊला जर देरानं साडी आणली, थकली मी आता खाली बसतो, एखादी लहान देराला 5,000ची साडी आणली, मोठी जाऊ लय इकडं तिकडं तोंड करते. माझ्या नवरा तर सकाळी कन्या म्हणते 500 रुपयाची साडी आणत नाही ते बुवारा, तो पाहिलं म्हणते बायकोचा बैलच आहे ना म्हणते, 5,000ची बाई 5,000ची साडी आणली ना बाई म्हणते, बायकोला म्हणते इमानदारीच्या ना माय असं. रमेश विजय वरटी सांगलवाडी यांच्याकडून तबला वादकाला 200 रुपये, फक्त चिठ्ठी झाली 200 रुपये आले नाही, लवकर 200 रुपये द्या. माय एखादी देराला साडी मोठी जाऊ मोठी करते, पाहिलं म्हणते त्यांनी तिची कशी साडी आणली, माय असं मन ठेवू नका. खरंच इमानदारीच्या ना कोणाबद्दल मंगल मैत्री ठेवा. तिला म्हणा तुमची जाऊ असं एखादी, तिला म्हणा माय सुशीला
माझ्या देरानं तुझ्यासाठी साडी आणली की नाही आणि तू कानी बाई 14 एप्रिलला घातली होती की नाही माय अशी भीमराज की बेटी दिसत होती ग खूपच सुंदर दिसत होती नाही म्हणल ना ते तुम्हाला की ताई 14 एप्रिलला मी घातली बुद्ध पौर्णिमेला तुम्ही घालत आहे तुमच्यावर सुद्धा खूप सुंदर दिसेल नाही म्हणाल तर मला तिथं काय म्हणा पण अशी मंगल मैत्री ठेवा जडण ठेवू नका जडण ठेवा तर तुम्हाला रात्रभर झोप येणार नाही आणि प्रेमाने बोला तर तुम्हाला सुखच झोपाल्याशिवाय राहणार नाही आमचा दादन रिचेस्ट गायिका आहे मी पुऱ्या भारतामध्ये सगळ्यात तकदीरवाली गायिका मी म्हणतो मला जे भेटलं कोणाला भेटू शकत नाही शिवर घेतला 3 महिन्याचा श्रीलंकेला गेले आणि तिथे जाऊन ध्यान लावून बसले एक भंतीजी आला तिथले जे मोठे भंतीजी त्याच्यापाशी जाऊन सांगितलं बोले तुम्ही भंतीजी ये जो यहाँ पे माताजी बैठी है तिथं नाव माझं बोधिचित्ता होतं पण बरोबर ना बोधिचित्ता नाव होतं माझं बोले ये जो माताजी है बोले ये अंबेडकर मिशन की बहुत बड़ी गायिका है बोले इन्होंने 3 महीने के लिए चिवर लिया बोले तिथे जे मेन भंतीजी होते जिथं भगवान बुद्धाचे 2500 वर्षापूर्वीचे दंतधातू ठेवलेले आहे मला या अगोदर असं वाटत होतं 2500 वर्षापूर्वीचे दंतधातू ठेवलेले असतात का काहीतरी चिवत्या बनवतात पण खरंच माय मावल्यांना तिथं जाऊन बघा एकदा गेले ना तुम्हाला कळेल खरंच बौद्ध गयाला काय आहे म्हणून आजही 2500 वर्षाचा नाही तुम्हाला असं वाटेल की 2.5 वर्षाचा इतिहास आहे तिथं बसले मी भंतीजी आले माझ्याकडे बोले माताजी आपको बोले बड़े भंतीजी ने अंदर बुलाया मी अंदर गेली खरं अंदर गेली मला त्या भंतीजीने अंदर नेलं जिथं भगवान बुद्धाचे दंतधातू ठेवले ओरिजिनल तिथं आतमध्ये नेलं डायमंड मध्ये ते काय सांगू आता मी तुम्हाला ते जसं तिथं गेली त्या टोपल्यामध्ये ठेवले होते ते टोपल्याचं झाकण भंतीजीने उघडलं आणि माझी नजर त्या दंतधातूवर पडली माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते की भगवंता मी असं कोणतं कुशल कर्म केलं रे हे कोणतं पुण्य होय रे माझ्या आड आलं की आज मला हा दिवस पाहायला भेटला की ह्या डोळ्यानं भगवान बुद्धाचे दंतधातू पाहायला भेटले खरंच धन्य झाली माय मावल्यांनो भंतीजीनं ते टोपलं उचललं आणि माझ्या डोक्यावर ठेवलं मी अशी थरथर कापत होती भगवंता एवढा दिवस आला की आज या काश्य वस्त्रामध्ये मला आज भगवान बुद्धाचे दंतधातू मला छिवले माझ्या डोक्यावर ठेवले खरंच इमानदारी त्यांना आज उद्या उमराची आज जरी मेली तरी गम नाही माय मावल्यांनो जीवन जगली सगळं पाहून बसले मी ते म्हणते ना आई शाहीरा प्रश्न मी करते उत्तर माझं देशील का जर ना आलं उत्तर तुला हार आपली घेशील का मैस वाजूटे दूध वगारू घोरपडीला शिन फुटलं कलियुगाची लीला नेल्याला दूध फुटलं पुरा पश्चिम उत्तर दक्षिण तीर्थस्थान आली पाहुणी पळसाला फक्त 3च पान पण मी 4th आली पाहुणी मी 4th आली पाहुणी आमचा नादन कार्य करू महागाव कसबा यांच्याकडून 200 रुपयाची भेट सोनाली गवई यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट आली खूप खूप धन्यवाद संविधानाने बांधून ठेवलं संविधानाने बांधून ठेवलं एक संघ एक सांगली यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली तसेच मालक मेन्स वेअर मानोरा यांच्याकडून खटारे बंधू यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट आली तसेच बेबीबाई वानखडे यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट आली तसेच शुभम बरघट यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाची भेट आली 101 रुपये नाही ना रे 100 रुपये देणारे ती शेंडी बाबासाहेबांना कधीचीच कापून टाकली ना पेशवायची तरी ते 101 ठेवतात का शेंडी ते शेंडी ठेवू नका ना ते कधीचीच कापून टाकली ना बाबासाहेबांना कापून फेकली ना शेंडी ठेवू नका आमचा नाद
मिशन इंडिया टीव्हीचे संपादक मिलन भाऊ नरांडे यांच्याकडून 1000 रुपयाची भेट आली. खूप खूप धन्यवाद. संविधान वाचवण्यासाठी हात वर करून सांगा, जीव गेला तरी 72 मरू नाही तर मारू, पण संविधान आमचं तारू. कारण संविधान आमचा श्वास आहे, संविधान आमचं घास आहे, संविधान आमचं ताट आहे. आणि त्या ताटात जर कोणी झैर घालवण्याचं काम केलं तर हे बाबासाहेबांच्या औलाद त्यांना भर चौकात झैर पाजल्याशिवाय राहतील नाही. आमचा नाद नकार करू, बाबासाहेबांना आम्हाला बौद्ध धर्माची दीक्षा दिली 1956 मध्ये. 1935 मध्ये बाबासाहेबांनी एवढी मुक्कामी घोषणा केली का हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. आए जालिम वो ढांचे वो जुल्म मुझ पे और मेरे कौम पर भी, क्या कसूर है हमारा वो किया है क्या, हमने गरीब घर में जन्म ही तो लिया है, अगर ये गुनाह है तो फिर इंसानियत है क्या. इंसान को इंसान से मिलने नहीं देते, इंसान क्या भगवान को छूने नहीं देते. ये कैसी रीत कैसा धर्म है तुम्हारा, बंद करो इस जालिम ढोंगी पसारा. बर्दाश्त अब मैं करूंगा नहीं, तुम देखते रहना, और हिंदू धर्म में मैं मरूंगा नहीं, तुम देखते रहना. चक्कर में नहीं आऊंगा किसी बेईमान के, ऐसा मजा चखाऊंगा तुम देखते रहना, जुल्म सितम मिटाऊंगा तुम देखते रहना, हर गिज्जा खाऊंगा तुम देखते रहना. मगर अपने गरीब कौम को बुलवाकर शान से औरों को भी समझाओ, सुनो तुम ध्यान से. है तो हम इंसान लेकिन किसी इंसान के काबिल नहीं, भक्त है लेकिन किसी भगवान के काबिल नहीं. आत्मीयत का जीना जी नहीं सकते यहाँ. तुमको क्या मालूम कि तुम्हारी मंजिल है कहाँ. आओ तुम्हें दिखाता हूँ एक नया रास्ता. बाग गौतम है जिसका बाग बा, झूठ मक्कारी फरेबी का नहीं नामो निशा. हर किसी इंसान को मिलता है बराबर का सुबह, प्यार का ममता का सच्चाई का दामन थाम लो, और आज से तथागत भगवान बुद्ध को मान लो. तथागत भगवान बुद्ध को यांच्याकडून तानोडी यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट आली. खूप खूप धन्यवाद. तसेच मनीष पाईकराव महागाव यांच्याकडून सुद्धा 100 रुपये आले. दिलीप पाटील साठेवडे बळीराम 100 रुपये. खूप खूप धन्यवाद. बळीराम पटेल ब्रेक यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट आली. क्यों कि राजनीति में थोड़ा चलना पड़ता, थोड़ा रुकना पड़ता. समाज सेवा में सूखी लकड़ी की तरह सूखना पड़ता. वसूल के लिए विष्णु लालच पर थूकना पड़ता, और भीम जी के संविधान के आगे सभी को झुकना पड़ता है, सभी को झुकना पड़ता है. संविधानाला हात लावायला बाहेर खेचून पुढं. सन्मानासाठी पुन्हा आपण भीमा कोरेगाव मंगेश सरदार शेवटी काय म्हणतात. बापाचं ध्यानावं, बापाचं सन्मानात, बापाचं ध्यानावं, मंगेश सरदार. चला काळजावर कोणाकोणाला वाटतं की बापाचं नाव आपल्या काळजावर कोरलं पाहिजे, कोणाकोणाला वाटतं काळजावर कोरलं पाहिजे, हात वर करून सांगा. इकडे मागे सगळ्याला वाटतं की नाही, वर हात करून. आपल्या काळजावर दिसलं का? हे बा दिसून राहिलं, कोणाकोणाला दिसत आहे. आमचा नादन गार घर
हमारे पैसे घेऊ द्या रे गध्यो. सोयी वेलनेस राम यांच्याकडून 100 रुपये. हा? भांडेगाव विष्णू बागमारे भांडेगाव यांच्याकडून 100 रुपये. कौन कहते कि बुढ़ी इसने करते? करते करते कौन कहते कि बुढ़ी इसने करते? इश करते लेकिन उन पे कोई शक नहीं करते. आमचा नादन कार करी. माझ्या भावांना सांगतो मी पोरीसाठी मरू नका रे. मराचा शौक असेल ना बाबासाहेबांच्या नावासाठी मरा, संविधानासाठी मरा. तुमच्या माय बहिणीवर कोणतं संकट आलं त्याला कापून टाका, त्याच्यासाठी मरा. राजू भाऊ मस्के सांगली, रामदेव मोहोळे खरी धामणी, नागपूरची नागिन भीमाजी वाघीण 200 रुपयाची भेट आली. खूप खूप धन्यवाद. ते दादा पत्र वासुदेव भाऊ जाधव असेल आदिवासी सेवा मंडळ यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली. मला खूप खूप धन्यवाद. पोरीसाठी मरू नका माय मावल्यांनो, माझ्या भावांनो. थांब यायला सांगते मला. वा बाई हे बा मराचा शौक आहे की नाही तर देशासाठी मरा. देशीसाठी नका करू. हे जे हात का नाही देशासाठी मरा. देशीसाठी नका म्हणू, देशीसाठी. तेव्हा पोरीसाठी मरू नका, देशासाठी मरा, संविधानासाठी मरा, बाबासाहेबांच्या नावासाठी मरा, पण पोरीबारीसाठी मरू नका. सुशांत रघु जामटे यांच्याकडून मला हे पा पेन दिला याच्यासाठी एका तारांचा कडका. कारण ह्याच पेनानं बाबासाहेबांना आम्हाला सही करून आम्हाला सोन्याचं केलेलं आहे. 300 मारलं ऑनलाईन. राहुल कटारे यांच्याकडून 200 रुपयाची भेटायची. पेनवाल्याला 300 ऑनलाईन मारलं. हा पेनवाल्या नाही पण मला पेने दिला आणि 300 रुपये त्यांनी ऑनलाईन मारले. म्हणजे खरंच त्याच्यासाठी एकदा ताऱ्यांचा कडक आठवू द्या. पेन ठेव रे, पेन ठेव रे, ठेव. इमानदारीच्या तुम्हाला सांगतो मी, पोरीसाठी मरू नका. मराचा शौक आहे देशासाठी मरा. कारण पोरीसाठी आता आमचं कसं कधी कधी आमच्या पार्टीत सगळे कटलेले बकरी. जय भीम ताई, जय भीम बुवा भीमाची बाबी, जय भीम ताई, जय भीम. हा मंदा चक्र जय भीम ताई, वंदना चक्र जय भीम ताई, जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम. हे बा ही माझी ताई बसलेली आहे इथं. ह्या माझ्या ताईचा डोळा बघा थोडा हे आहे बरोबर की नाही. ताई तुम्ही 1 मिनिट उभ्या व्हा. 1 मिनिट उभ्या व्हा ताई. बाबा त्यातली देवी हे काढून. ताई तुम्ही 1 मिनिट उभ्या व्हा. खरंच मी तुमच्याकडे पाहिलं, मी एक विषय सांगत असतो. आई कशी असते दे रे दादा. हे बा मी माझ्या ह्या ताईला माझी एकूण एक साडी गिफ्ट करत आहोत. हे बा ह्या ताईच्या इकडे बघून मला खरंच खूप छान वाटलं. माय कशी असते लेकराला घेऊन बसली. माझ्या एकूण एकदा माझ्या ताईसाठी गाड्याच्या कडे नाही 9 वारी होते. साडी दे, साडी दे 9 वारी. साडी हा हे बा माझ्या ताईला माझ्या ऐकून मी हे साडी गिफ्ट करता याच्यासाठी एकदा टाळ्यांचा कडका आठवू द्या. माय हे तुझ्या लेकराकडून बहिणीकडून हे साडी माय नेचो माय माझ्या मायला जय भीम. माझ्या ताईला मगापासून पाहून राहिली, लेकराला मांडीवून घेऊन बसली. खरंच माय कशी असते आहे की नाही. ते म्हणते ना माँ की दुआ खाली नहीं जाती, भगवान से भी ये बात टाली नहीं जाती. एक माँ 4 बच्चों को पाल सकती, पर 4 बच्चों से मिलकर एक माँ पाली नहीं जाती, एक माँ पाली नहीं जाती. माय कशी असते. म्हणून म्हणतो माय मावल्यांना, माझ्या भावांना मराचा शौक असेल तर पोरीसाठी मरू नका, देशासाठी मरा. आमच्या पार्टीत सगळे कटलेले बकरी आहे. फक्त एक आहे ते शरीफ पोट्टा आहे, त्याचे उरकून टाकतो यंदा. हा ते चांगलं आहे. ते थोडंसं शरीफ आहे ते त्याचे यंदा उरकून टाकतो. इमानदारीने आजकाल कसं आहे माहिती का, पोरीनं फोन नाही उचलले मग पैसे असले का बियर, पैसे नसले का देशी पेतात. मग म्हणते सकाळपासून माझा फोन नाही उचलला, म्हणते माझं पिल्लू पहिले आम्ही ऐकलं म्हशीचे पिल्ले, गाईचे पिल्ले, डुकराचे पिल्ले, बकरीचे पिल्ले, आता माणसाचे पिल्ले झाले. आता माणसाने पहिले बाबूने खाना खाया की नाही खाया. अरे बाप रे, ही मेरी माँ है. भावजा अशी असते, एवढ्या खडूसपणानं गले लागत आहे. सांगा एवढ्या दिवसानं नंतर भेटली माझ्या वहिनीने मला आशीर्वादाच्या रूपामध्ये 100 रुपयाची भेट दिली. खरंच माझ्या वहिनीसाठी एकदा टाळ्यांचा कडकाट होऊ द्या. वहिनी म्हणजे कोण आहे माहिती का तुम्हाला. इकडलं माल होते वहिनी म्हणजे तुम्हाला काय वाटलं तिकून आणले का मी इकडून सांगला. इकडला माल इकडचा भांडे राहायच्याकडून मी म्हटलं का तुम्हाला. दादा जरी कार्य पण वहिनी गोरी आणली, लेकरं गोरे झाले पाहिजे म्हणून आणली, नाही तर लेकरी कार्य फिटत झाली असते हाय की नाही. म्हणून तुम्हाला सांगतो मी, मराचा शौक असेल तेव्हा काय
बाबू पिल्लू आता बाई आम्ही गाईची पिल्ले, म्हशीची पिल्ले, बकरीची पिल्ले, डुकराची पिल्ले पाहिले होते. आता बाई माणसाची पिल्ले झाली. आणि आता तर नवीन फॅशन झाली. आता बाई चिवण घेतला, मी खोटं बोलत नाही. आता जे खरं आहे ते बोलल्या शहरात नाही. गावामध्ये फार इज्जतदार लोक असतात, गावामध्ये नाही. पण आता काय ह्या पोरी आहेत की नाही, पोरी ह्या शिकून राहिल्या, यायला लफडे करायला वेळ नाही. शिकून राहिल्या, 30-30 वर्षाच्या होऊन राहिल्या, इंजिनियर होऊन राहिल्या, डॉक्टर होऊन राहिल्या, पोलीस होऊन राहिल्या, पोरा फराच्या मागाने लागून राहिल्या. आता का नाही पोरीचे लफडे कमी झाले. माहिती येऊ द्या. आता का नाही पोरीचे लफडे कमी झाले, बायाचेच लफडे चालू झाले. कोणत्या घेतली माहिती तुम्ही सांगा. आता चिवर घेतला, आता खोटं बोलू का? खोटी गोष्ट आहे का माझी? आता बायाने वेळ आता पाहिलं ना, इकडून फोटो मेसेज करते, मेरे बाबूने खाना खाया की नाही खाया. आणि बाबू बाई किती वर्षाची? 40 वर्षाची. चिरकुटला 25 वर्षातून 40 वर्षाच्या बाईला मेसेज करून राहिला, मेरे बाबूने खाना खाया की नाही खाया. आणि तिची माय नाही खतरनाक आहे म्हणते, तिच्या माय भी माझा फोन नाही उचलून नाही म्हणते. तिच्या मायला मग मेसेज करते, पिल्लू झोपली असं तुझे स्वप्न पाठव, लढत असतील तर तुझे आसू पाठव, हसत असतील तर तुझी मुस्कान पाठव. हे तिकडून मेसेज करते, अरे भाड्याच्या बैलामध्ये भांडे घासे राव खरकट पाठवू का रे म्हणते. आमचा नाद